मी बरेच सरपंच असे पाहिले की त्यांनी भरपूर विकास कामं केली, पण ते पुढच्या वेळेस आपण विचारावं का काय झालं, म्हणजे पॅनल पडलं. माझ्या माहितीप्रमाणे ग्राम पातळीवर सुद्धा सामाजिक विचार करण्याची जी लोकांची मानसिकता ती बदलली पाहिजे. जो काम करेगा वही राज करेगा अशी मानसिकता लोकांमध्ये झाली पाहिजे. त्याच्याशिवाय विकासाचं हे पर्वत चालू शकत नाही. सध्या महिलांचा प्रकार, लाडक्या बहिणी सरपंच आहेत, हात जोडून विनंती, नवऱ्यांनी जास्त हात घालू नये. बाई चांगली हो पण नवरा तोंड घालत त्या सांगायचं तर महिलांना थोडं काम करू द्या. भले तुम्ही मागं राहा थैली घेऊन त्याच्या, तुमचं काम तेच आहे. कधी कधी बायको तुमची आयुष्यभर सेवा करते, एखाद्या वेळेस ती बिचारी सरपंच झाली तर मागं उभं राहा ना, काय फरक पडतो तुम्हाला. तिला प्रॉम्प्टिंग करा. नाटकामध्ये मी नाटकात काम करायचो, जर शब्द अडकला तर पडद्यामागून कोणतरी सांगायचं तर चालू पुढे. तसं पतीचं काम हे फक्त प्रॉम्प्टिंग करायचं काम आहे. आणि मला तरी असं वाटतं की ते आपण केलं पाहिजे. स्मशानभूमीचं आपण काम करतोय. आदरणीय संजय बोलून सांगितल्याप्रमाणे आम्ही एक कन्सेप्ट आणला की महिला बचत गटांना जागा मिळत नाही, जागा मिळत नाही, जागा मिळत नाही. काल परवाकडे सीओ साहेबांकडे, आणि हा प्रयोग आम्ही महाराष्ट्रात केला. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आता सुद्धा या वर्षी आपण हा प्रयोग करत असताना ग्रामपंचायतीच्या बांधकामाकरता 40 ग्रामपंचायती मला वाटतं आपण यावर्षी देतोय. जो सुंदर ग्रामपंचायत बांधेल त्याला आम्ही 25 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलंय. नंबर 2 ची ग्रामपंचायत जी असेल ती चांगलं काम करते त्याला 15 लाखाचं, आणि 3 नंबर वाल्याला 11 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे. ज्या ग्रामपंचायतीवर सरपंच आणि ग्रामसेवक एका फटफटीवर दिसला, समजा ती ग्रामपंचायत पहिली आली. क्योंकि प्यार का वादा 50-50 होना चाहिए भाई साहब. ज्या ग्रामपंचायतीवर सरपंच आणि ग्रामसेवक एका फटफटीवर आहे, समज गो काम हो गयो. कारण की प्रत्येक गावामध्ये पॅनलमध्ये वेगळे वेगळे घटक आहेत. फार क्वचित अशा ग्रामपंचायती येते एका विचाराच्या असतात. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये 5 मेंबर यायचे, 4 मेंबर त्याचे, 7 मेंबर यायचे, 6 मेंबर त्याचे. माझी विनंती आहे विरोधकाला आणि सत्ताधाऱ्याला सुद्धा, जे सत्ताधारी सरपंच आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे की मी सरपंच म्हणून निवडून आलो, आता मी पूर्ण गावाचा आहे, पडलो त्याचा बी आहे, निवडून आलो त्याचा पण आहे. आणि ही भावना ज्यावेळेस ठेवाल त्यावेळेस 100% आपल्या ग्रामपंचायतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जगण्याचा विचार करतो पण मरण्याचाही विचार केला पाहिजे. जाताना तरी चांगल्या जागेत गेला पाहिजे. तिथे गेल्यानंतर स्मशानभूमी पाहिल्यानंतर पहिलं शिवी कोणाला मिळते माहित आहे काय? गावना सरपंच साधी स्मशानभूमी, त्या गावा काय ठिकाण आहे त्या गावा. अरे गावाची ओळख आपल्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयापासून होते. ज्या गावामध्ये ग्रामपंचायतचं कार्यालय सुंदर, त्या गावाच्या सरपंच आणि जनतेचे विचार सुंदर. ज्या गावामध्ये स्मशानभूमी चांगली तिथे सगळं माणसं स्वर्गामध्ये जाणार, चांगल्या ठिकाणी जाणार. कारण की जीवनाचा सगळ्याचा शेवटचा सत्य लोक कुठला असेल तर तो मृत्यू लोक आहे. हे कोणालाही कळलं नाहीये, ना राजाला ना रंकला. त्यामुळे सरपंच वही होता है जो सिर्फ कुर्सी संभाले, वो सरपंच नहीं होता है. असली सरपंच वो होता है जो तकदीर सवारे, गाव की तकदीर सवारे. त्यांनी गावाचं तकदीर बदलवलं पाहिजे. आम्ही काय डायरेक्ट आमदार झालो नाहीये मित्रांनो. मी पंचायत समितीला सदस्य होतो 5 वर्ष, 92 ते 97 ला जिल्हा परिषदचा सभापती झालो आणि 99 ला आमदार झालो. आतापर्यंत चाललंच आहे ते काढ. त्यामुळे सरपंच पूर्ण नस मी ओळखतो. माझ्यापेक्षा गिरीश भाऊ जास्त ओळखता, कारण की ते ग्रामविकासलाही होते, 7 वेळेस आमदार आहे आणि सरपंच होते. त्यांचं तकदीर असं चांगलं की ते विरोधकाला निवडून देत नाही, म्हणजे प्रॉब्लेम तो आहे. माझा सांगायचा अर्थ असा आहे की आपण सगळे जणांनी या ठिकाणी सरपंच पदावर बसल्यानंतर आपण गावाचे सरपंच आहे. मी नेहमी विनोदाने म्हणतो ज्यांनी पाप केलं आहे तो सरपंच होतो. काही काही लोक म्हणतात का तुम्हीच आमदार व्हावं, आम्ही होऊ नये. कारण की काही काही सरपंच इतके काम करता पण पुढच्या वेळेस निवडून येत नाही. मी बरेच सरपंच असे पाहिले की त्यांनी भरपूर विकास कामं केली, पण ते पुढच्या वेळेस आपण विचारावं का काय झालं, म्हणजे पॅनल पडलं.
माझ्या माहितीप्रमाणे ग्राम पातळीवर सुद्धा सामाजिक विचार करण्याची जी लोकांची मानसिकता जी बदलली पाहिजे. जो काम करेगा वही राज करेगा अशी मानसिकता लोकांमध्ये झाली पाहिजे. त्याच्याशिवाय विकासाचं हे पर्व चालू शकत नाही. सध्या महिलांचा प्रकार, लाडक्या बहिणी सरपंच आहेत. हात जोडून विनंती, नवऱ्यांनी जास्त हात घालू नये. बाई चांगली शे हो, पण नवरा काही काही लोक बॅनर लावतात, कर्तव्य कार्य सम्राट सरपंच, कार्य सम्राट आमदार, आणि गटर तुंबो आती वारे वा आमदार, वारे वा सरपंच. माझ्या माहितीप्रमाणे पोस्टरवर लिहिल्यापेक्षा 50% तरी त्या पद्धतीचं असलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला पटत नसेल, 30-35 गावांमध्ये, 20-25 गावांमध्ये जिथे पाणी टंचाई आहे, म्हणजे माझे किती सरपंच बसले इथे, 5-7 ओळखीचे दिसतंय, साखर बसले इथं. त्यांना माझा काय फोन असतो, विचार पाणी चालू आहे की नाही, किती वेळ आलं, 8 दिवसात आलं का 4 दिवसात आलं. धरणगाव नगरपालिकेला पाणीचा प्रॉब्लेम, आज दिवसातून 3 फोन असतात, कोणत्या वार्डात चाललंय. कारण की सगळं आईबापाचा उद्धार तिथूनच होतो. आणि तुम्ही लक्षात ठेवा, पाणी पिऊन शिव्या देता म्हणून. सरपंच होणं एवढं सोपं नाही आहे, आमदार होणं सोपं आहे. आमदाराचं कसं असतं, ह्या गावात मतदान भेटलं नाही तर त्या गावात भेटतं, त्या गल्लीत भेटलं नाही तर या गल्लीत भेटतं. काही काही वेळेस या गावात मायनस असतो, त्या गावात पुढच्या वेळेस प्लस होऊन जातो. तुमचं तसं नाही आहे. मेरे बाप ने उसके बाप को गिराया था. चुन चुन के बदला लेके वावरी की टाकसून साला पाणीच टाकसून मी काही करतो. ही जी मानसिकता आहे आपल्या मनामध्ये, त्यामुळे ग्रामपंचायतची इलेक्शन जो निवडून येतो तो महामंडलेश्वर असतो. आम्ही 4 लाख लोकांमधून निवडून येणं सोपं आहे, पण तुम्ही 1000 लोकांमधून 600 मतं मिळवणं महा कठीण आहे. एक एक माणूस माहित राहतो तुम्हाला. अहो आपला आहे, अहो आपला नाही आहे, अहो काटवर आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं जास्त बोलणं उचित होणार नाही. तुम्ही म्हणाल की गुलाबराव पाटील हा आमदार आहे, मंत्री आहे का कीर्तनकार आहे. पण शेवटी मित्रांनो, मी पण तुमच्यासारखाच आहे. हे बघा, वडाचं झाड किती मोठं झालं तर त्याची पारंबी जमिनीला असते. मी खेड्यातला आहे, मी मातीतला आहे, मी तुमचाच आहे. आणि योगायोगाने भाऊ मामा ते सगळे, संजीव भाऊ, गुलाब भाऊ, मामा. भाऊचा उलटा अर्थ केला तर आम्ही कायम तुमच्या मागे उभे आहोत. सांगायचा अर्थ हाच आहे की आपण सगळ्या जणांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सरपंच आणि विरोधक एकाच तबल्यावर चहा पिली म्हणजे गावचं कल्याण झालं समजा. आता तुम्ही यार पटवलं पाहिजे विरोधकाला. अरे आम्ही तर झेडपीचं तिकीट विकून टाकतो आमदारकीच्या वेळेस, पुढच्या वेळेस तूच बाई जागा निघील कोणती, काय होईल. एरंडवली तुम्हाला करता येत नाही काय. आता हे मी सांगावं का तुम्हाला, पुढला टाइम तू चाल दे आता गाला. आता कॉम्प्रोमाइज केली पाहिजे. आता आम्ही करत नाही का. आम्ही करतो ना, कॉम्प्रोमाइज करतो आम्ही विचारामुळे एकत्र होतो. कोणी विचार नसते तरी आमच्यात एकत्र होता, हा प्रकार आहे. त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही या गोष्टीचा विचार करावा. मी सगळ्या सरपंच महोदयांचं, माझ्या ग्रामपंचायतचे उपसरपंचांचं आणि सदस्यांना विनंती करेन की जर तुम्ही हे तुम्हाला पेनिसिलिन दिलंय, याच्यावर किती ऍक्शन होते आणि किती रिॲक्शन होते हे मी बघतोय. जर तुम्हाला याच्यानंतर रिॲक्शन नाही आली तर पुढचं इंजेक्शन द्यायला मी तयार आहे. पण रिॲक्शन आली तर मग काही खरं नाही. याच्यामध्ये जी ग्रामपंचायत पास होईल ती विकासाचा पर्व साधल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मनामध्ये ठेवतो. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. गिरीश भाऊ सुद्धा नाशिकहून आले, संजीव भाऊ भंडाऱ्याहून आले. आता त्यांनाही विनंती करेल, वस्त्रोद्योग आहे, कपडा द्या, आपण पाणी द्या. निम्मत बाकी प्रकल्प आपल्याकडे वाट बघतोय, त्याला जास्तीत जास्त पैसे द्या. महाराष्ट्र जाऊ द्या झाला भाऊ, आपण महाराष्ट्राचं आपण काम करतोच आहे भाऊ, पण जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काम केलं पाहिजे. महाराष्ट्र तर होईलच, पण आपले अपूर्व प्रकल्प जे आहे, आता जल जीवन मिशन, काल परवाकडे भाऊ आम्ही मीटिंग घेतली MSCBची, कलेक्टर साहेबांची आणि सीओची. 410 ग्रामपंचायतीचं कनेक्शन नसल्यामुळे पाणी चालू होत नव्हतं.
मग आपल्याला ऐराणी बोलता येतं. आता बाया बसल्या समजून द्या तुम्ही, तसे हुशार आहे. त्यामुळे ते कनेक्शन द्यायला आता सुरुवात झालेली आहे. पैशांची चणचण होती. माननीय मुख्यमंत्री महोदय, दोघं उपमुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेल की केंद्र सरकारचा पैसा आला नसताना सुद्धा 2800 कोटी रुपये त्यांनी जल जीवन मिशनला रिलीज केले आणि 4 दिवसामध्ये ते पैसे आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या काही प्रमाणात टीका होते. आम्ही कामं देतो, कामं करून घ्यायची जबाबदारी सरपंचांची आहे. काही काही ठिकाणी सरपंच कॉन्ट्रॅक्टर होऊन जातात. का बरं होतो तू कितलं बी काम करत तू नवीन होतो, नीटही दाबणार आहे तुला. हो, सरपंचाला वाटतं मी काम केल्यानंतर माझं भलं होईल. बिलकुल होत नाही. सरपंचाने जर काम केलं तर विरोधक बसलाच आहे तुमची बदनामी करण्याकरता. त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्ही सावध राहा. पुन्हा सरपंच व्हायचं असेल तर थोडी दिलेली ही जी जडीबुटी आहे याचा वापर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.